काल आपण विशेषण हा भाग बघितला, सर्वनाम आणि विशेषण. आता त्या पुढचा भाग, शब्दाच्या जातीमध्ये पुढील भाग आपल्याला बघायचा आहे, क्रियापद. क्रियापद कशाला म्हणतात? क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ ज्याच्यामुळे पूर्ण होतो अशा शब्दाला क्रियापद म्हटलं जातं. कुठलंही वाक्य आपण मुळात कशाला म्हणतो, तर ज्यामुळे वाक्यात ज्याला काही अर्थ असतो, ज्या वाक्याला काही अर्थ असतो त्यालाच आपण वाक्य म्हणतो. म्हणजे शब्दाची कशीही मांडणी केली तर ते वाक्य होत नाही, तर त्या शब्दांचा योग्य क्रम असावा लागतो. तसेच त्या शब्दांच्या योग्य क्रमाला अर्थ सुद्धा असावा लागतो. राम पाणी, आता असं जर लिहिलं त्याला काही अर्थ आहे का? राम पाणी काय करतो, काही समजत नाही, म्हणजे यामध्ये अर्थ लागत नाही. जेव्हा राम पाणी पितो काय झाला? वाक्याचा अर्थ काय झाला? पूर्ण झाला. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला क्रियापद असं म्हणतो. थोडक्यात क्रियापदाची जर व्याख्या करायची झाली तर व्याख्या काय होते? वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या, वाक्याचा अर्थ याने पूर्ण केला, राम पाणी पितो, याचा अर्थ पितो या शब्दाने पूर्ण झाला. वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. क्रियावाचक शब्द, पिण्याची क्रिया करतो म्हणजे पितो, क्रियावाचक शब्दाला कोणता शब्द आहे? क्रियावाचक शब्द, त्याला म्हटलं जातं क्रियापद. आपण मागेच पाहिलं होतं की शब्द आणि पद. पद म्हणजे काय, तर त्यामध्ये जो बदल होतो त्याला आपण पद म्हणतो. शब्द मूळ जो शब्द होतो आणि शब्दामध्ये जो बदल त्याला काय म्हटलं जातं? पद. वाक्य हे कशाने बनलेलं असतं? शब्द किंवा पदांनी बनलेलं असतं. मग त्यामधलं असं पद, वाक्यामधलं असं पद की जे काय दर्शवतं? क्रिया दर्शवतं. क्रिया सांगतं कुठली क्रिया झालेली आहे आणि वाक्याचा अर्थ पूर्ण करतं. म्हणजे दोन कामं करतं वाक्यामध्ये. क्रियापद जेव्हा येतं तेव्हा एक तर ते पहिल्यांदा वाक्याचा अर्थ पूर्ण करतं, बरोबर, आणि दुसरी गोष्ट म्हणजे क्रिया जी होते तर त्या क्रियेची वाच्यता करतो. क्रियावाचक तो शब्द असतो, त्याला क्रियापद म्हटलं जातं. लक्षात आलं असेल? तर आता हे क्रियापद काय असतं आपण समजून घेणार आहोत. थोडं लक्षपूर्वक हा भाग समजून घ्या. समजायला थोडा हा भाग कधी कधी कठीण जातो उदाहरण सोडत असताना. धातू साधित किंवा कृदंते. धातू साधित, आता धातू, मूळ धातू आणि धातू साधित आपण मागच्या भागामध्ये पण पाहिलं आहे. मागच्या लेक्चरमध्ये सध्या हस आणि हसणे, बघा मूळ धातू कोणता आहे? हस, आणि ने प्रत्यय लागला, काय झाला? हसणे. हा काय झाला? धातू साधित, त्याला म्हणतात धातू साधित. ने हा प्रत्यय लागतो, प्रत्यय जेव्हा लागतो त्याला धातू साधित म्हटलं जातं. मग हे प्रत्यय लागून होणारे धातू साधित किंवा कृदंते, क्रियापदाच्या भाषेमध्ये असे काही शब्द असतात, धातूला प्रत्यय लागून तयार होणारे शब्द अपूर्ण क्रिया दर्शवतो. लक्षात घ्या, क्रियापदाचं काम काय आहे? क्रियापदाचं काम आहे पूर्ण क्रिया दर्शवणे. परंतु असे काही धातू साधित असतात की जे अपूर्ण क्रिया दर्शवतात. क्रिया काय झाली हे पूर्ण दर्शवत नाही, तर अपूर्ण क्रिया दर्शवतात आणि तिथेच तो शब्द सांगतो, त्याचा अर्थ पूर्ण होत नाही. अशा अपूर्ण क्रिया दर्शवणारा जो शब्द असतो, लक्षात घ्या, अपूर्ण क्रिया दर्शवितो त्या शब्दाला धातू साधित किंवा कृदंते म्हणतात. काय म्हणतात? कृदंते. त्याला धातू साधित किंवा कृदंते म्हटलं जातं. उदाहरण बघा, कृदंते जसं करून, बसता, चालता, खाताना. आता इथून कुठली क्रिया पूर्ण झाली आहे का? जर म्हटलं असतं करतो, काय झाली? पूर्ण क्रिया झाली. बसतो, काय झाली? पूर्ण क्रिया झाली. इथे क्रिया पूर्ण होताना दिसत नाही. करून, बसता, चालता, खाताना, बोलता, धावता, बरोबर. म्हणजे क्रिया जिथून पूर्ण होत नाही अशी अपूर्ण क्रिया इथे दर्शवली जाते. असा जो शब्द असतो त्याला धातू साधित किंवा कृदंत म्हटलं
जातं. तर हा धातू साधित असतो. लक्षात आलं धातू साधित क्रियापदांना. तर क्रियापदाचे मुळात दोन प्रकार पडतात. क्रियापदाचे मुख्य दोन प्रकार आहेत, सकर्मक आणि अकर्मक. आता सकर्मक म्हणजे काय आणि अकर्मक म्हणजे काय? कुठलंही वाक्य जेव्हा असतं त्या वाक्यामध्ये कर्ता असतो, कर्म असतं आणि क्रियापद असतं. बघ, राम पाणी पितो, कर्ता, कर्म आणि क्रियापद. ज्याच्यावर क्रिया घडते ते असतं कर्म. मग पाणी हे काय झालं, याच्यातलं कर्म झालं. राम पाणी पितो म्हणजे तो स्वतःच पिताय, राम पाणी. आता इथे वाक्य बघा, सकर्मक. पक्षी मासा पकडतो. ज्यावेळी वाक्यामध्ये कर्म असतं, कर्माची वाक्याचा अर्थ पूर्ण होण्याला कर्माची जरुरी असते, त्याचबरोबर वाक्यामधील जी क्रिया घडते ती एकदम सांगतो आणि दुसऱ्यावर ती क्रिया घडते असं जेव्हा सांगितलेलं असतं तेव्हा ते सकर्मक क्रियापद असतं. पक्षी मासा पकडतो, क्रिया कशावर झाली, माशावर. इथे राम पाणी पितो, रामाने पाणी पिलेलं आहे. बघा, राजाला मुकुट शोभतो, अकर्मक. अकर्मक मध्ये इथे कर्माची जरुरी नसते, त्या ठिकाणी काय असतं की इथे वाक्याचा अर्थ तसाही पूर्ण होतो. सकर्मक मध्ये मात्र इथे काय असतो की तिसऱ्यावर क्रिया घडते. इथे जो करणारा आहे, जो करता आहे, क्रिया त्याच्यावर घडलेली आहे, तो बसला. बरोबर, इथे जो करता आहे त्याच्या संबंधित ती क्रिया असते, त्याच्यावरती घडलेली असते. आजीने गोष्ट सांगितली. बघा, एक व्यक्ती दुसऱ्या कशाबद्दल तरी माहिती सांगत आहे असं जेव्हा इथे दाखवलं असतं तेव्हा ते सकर्मक क्रियापद असतं. आणि अकर्मक क्रियापदामध्ये काय असतं की इथे कर्माची जरुरी नसते, तसंही वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. राजाला मुकुट शोभतो म्हणजे त्याच्याबद्दल बोललेलं असतं, कर्त्याबद्दल. तर हे सकर्मक आणि अकर्मक क्रियापद. आता द्विकर्मक क्रियापद, काही वाक्यांमध्ये दोन कर्म असतात. जसं इथे या वाक्यामध्ये एकच कर्म आहे, राम पाणी पितो. आता बघा, द्विकर्मक क्रियापदे, मुलीने राजाला पिशवी दिली. मुलीने राजाला पिशवी दिली हे जे वाक्य आहे, या वाक्यामध्ये आपण जर बघितलं तर इथे काय दिसतं आपल्याला, राजाला पिशवी. बघा, दोन कर्म आलेले आहेत. मुलीने राजाला पिशवी दिली. गुरुजी विद्यार्थ्यांना गणित गुरुजींनी विद्यार्थ्यांना गणित शिकवले. दोन कर्म आहेत. जेव्हा वाक्यामध्ये असे दोन कर्म असतात तेव्हा त्यांना द्विकर्मक क्रियापदे म्हणतात. दोन कर्म म्हणजे इथे दोन कर्म असतात, त्यांना द्विकर्मक म्हणतात. सकर्मक झालं, अकर्मक झालं आणि द्विकर्मक झालं. लक्षात आलं? थोडं कठीण वाटेल भाग. क्रियापदाचा भाग हा समजायला थोडा जड जातो, थोडा कठीण वाटतो, पण तितकासा कठीण नाही. जर समजून घेतला आपण उदाहरणाचा सराव करू आणि उदाहरणांमधूनच हे समजून घेऊ आपण. उदाहरण म्हणून जेव्हा आपण समजून घेतो तर तेव्हा आपल्याला हा भाग एकदम कठीण वाटत नाही, कठीण जात नाही, जड जाणार नाही. बघा उदाहरण बघा. आता इथे तीन प्रकार आपण बघितले, सकर्मक, अकर्मक आणि द्विकर्मक. आता उभयविध क्रियापद. उभयविध क्रियापद म्हणजे जे असलं यामध्ये करता नसला तरीही त्याचं काम पूर्ण होऊन जातं. त्याने बोट कापले. बोट कापले म्हणतात, पूर्ण अर्थाचं वाक्य होत नाही, होतं. बोट कापले याला उभयविध क्रियापद म्हटलं जातं. ज्या ठिकाणी कर्त्याची जरुरी नसते, कर्म आणि क्रियापद जरी असलं तरीही त्या ठिकाणी होतं, त्याला उभयविध क्रियापद म्हणतात. म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी कर्त्याची आवश्यकता इथे नसते. संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद म्हणजे काय? संयुक्त म्हणजे त्याच्या नावावरून हे कशाच्या तरी मिश्रणाने बनलेलं आहे, कशाच्या तरी संयुक्तीकरणाने बनलेलं असतं. तर कशाच्या संयुक्तीकरणाने बनतं? धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद. धातू साधित आणि सहाय्यक क्रियापदाच्या मदतीने हे तयार होतं. धातू साधित, जो धातू साधित उदाहरण बघितला आहे तो, आणि सहाय्यक क्रियापद बघा. मुले खेळू लागली. बघा, खेळू लागली. खेळू मूळ धातू काय आहे? खेळ.
उ काय लागला याला, उ प्रत्यय लागला आहे आणि काय झालं, खेळू लागली. हे जे असतं धातू साधित आणि सहाय्यक क्रियापद एकमेकाला सहाय्यक होतात. मुले खेळू लागली, तो जात आहे, हा आंबा खाऊन टाक. दोन क्रिया आहेत. सहाय्यक क्रियापद धातू साधित जे असतं हे सहाय्यक क्रियापदाचे इथे काम करतं. धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद त्याला म्हटलं जातं संयुक्त क्रियापद. हे झालं संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद लक्षात आलं. तर धातू साधित प्लस सहाय्यक क्रियापद जेव्हा असतं त्याला संयुक्त क्रियापद असं म्हटलं जातं. आता याचाच एक पुढचा प्रकार बघा, जो सिद्ध क्रियापद आहे. सिद्ध क्रियापद म्हणजे काय, जो मूळ धातू असतो, जो मूळ शब्द असतो, मूळ धातू आणि त्याच्यामध्ये जेव्हा व्यक्ती प्रत्यय लागतो तेव्हा त्याचं सामान्य रूप होतं. आता इथे बघा, जा, हा जा काय आहे, सिद्ध शब्द आहे आणि या सिद्ध शब्दापासून जे क्रियापद जातो हे क्रियापद तयार होतं. बरोबर, जातो हे झालं सिद्ध क्रियापद. म्हणजे मूळ धातू पासून त्याच्यामध्ये जेव्हा बदल करून जे क्रियापद तयार होतं सिद्ध शब्दापासून त्याला सिद्ध क्रियापद असं म्हटलं जातं. मूळ धातू याच्यामध्ये कोणता आहे, मूळ धातू जसं याच्यामध्ये जा आहे, जातो, कर, करतो, बस, बसतो. मूळ धातूला प्रत्यय लागतो आणि मूळ धातूला प्रत्यय लागून काय होतं, सिद्ध क्रियापद तयार होतात. असंच आहे याचा हरकत, जसं धातू साधित तयार होतो तसंच. आता इकडे बघा, साधित क्रियापदे. साधित साधित क्रियापदे म्हणजे कशापासून तरी साधली जातात. मग कशापासून साधली जातात क्रियापद, नामापासून साधली जातात, विशेषणापासून साधली जातात, अव्ययापासून साधली जातात आणि क्रियापदापासून सुद्धा साधली जातात. बघा, नाम साधित, नाम साधित क्रियाविशेषण नाम साधित क्रियापद, तो चेंडू लाथाळतो, लाथाळतो. आता या ठिकाणी जर बघितलं आपण, लाथाळतो नाम कुठलं आहे, याच्यामध्ये लाथ, लाथ या शब्दापासून बनलेलं एक क्रियापद आहे लाथाळतो. लक्षात येतं, लाथाळतो. म्हणून हे नाम साधित क्रियापद. एखाद्या नामाचा उपयोग करून नामापासून जर तयार झालेलं जर एखादं जर क्रियापद असेल तर त्याला नाम साधित क्रियापद म्हटलं जातं. हे झालं नाम साधित क्रियापद. आता विशेषण साधित क्रियापद, त्या दृश्यावर डोळे स्थिरावले. बघा, स्थिरावले, स्थिरावले मूळ शब्द काय याच्यामध्ये, स्थिर. स्थिर हा मूळ शब्द आहे. बरोबर, स्थिर चित्र, स्थिर मनुष्य, स्थिर वृक्ष, स्थिर पाणी. स्थिर हे मुळात काय आहे, हे मुळात विशेषण आहे, परंतु इथे त्याचं क्रियापद तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये बदल करून, म्हणून ते कोणतं आहे, विशेषण साधित क्रियापद आहे. हे विशेषण साधित क्रियापद. तसंच अव्यय साधित, अव्यय साधित क्रियापद, जसं अंधश्रद्धेमुळे माणसे मागासली, मागे येणे, मागे मागे येणे. जसं आपण हे म्हणतो अव्यय, मागे पुढे, हा जो अव्यय आहे मागे पुढे, तर त्याच्यापासून बनलेला आहे मागासली. मागासली म्हणजे मागे आली. हे अव्यय साधित क्रियापद. आणि क्रियापद साधित म्हणजे त्यांनी मुंबईहून मोटार मागवली. आता बघा, मूळ क्रियापदच आहे आणि क्रियापदापासून क्रियापद साधलेलं आहे. मूळ क्रियापद मागवणे, यापासून काय साधलं आहे, मागवली. हे नवीन क्रियापद तयार केलेलं आहे. म्हणजे क्रियापदाच्या रूपामध्ये इथे बदल केला आहे. मागवली हे याचं मूळ रूप काय आहे, मागवणे. मग साधित क्रियापद कशी असतात, साधित क्रियापदांमध्ये नाम साधित, विशेषण साधित, अव्यय साधित आणि क्रियापद साधित. एखाद्या नामापासून जर साधलं असेल तर ते नाम साधित, विशेषणापासून साधलं गेलं असेल तर ते विशेषण साधित, अव्ययापासून साधलं गेलं असेल तर अव्यय साधित आणि क्रियापदापासून साधलं गेलं असेल तर क्रियापद साधित त्याला म्हटलं जातं. लक्षात आलं. हा, पुढे बघा, प्रयोजक क्रियापद. प्रयोजक,
आई मुलाला खेळविते, शिक्षक मुलांना शिकवितात. आता जर साधं वाक्य असेल, मूल हसले, मूल हसले. आता इथे काय झालं की क्रिया करणारा कोणी घडवली हे आपल्याला सांगितलेलं नाही, पण मुलाला हसवले. कोणीतरी तिसऱ्याने काम केलेलं आहे आणि मुलाला हसवलं आहे असा ज्या वाक्यामध्ये बोध असतो, कोणीतरी ते प्रयोजन केलेलं असतं, म्हणजे करणारे वेगळे आणि त्याचं प्रयोजन करणारा जो वेगळा असतो, अशा वेळी जे क्रियापद येतं त्याला प्रयोजक क्रियापद म्हणतात. आई मुलाला खेळविते, म्हणजे आई स्वतः काय करत नाहीये तर ती मुलाला खेळवत आहे. शिक्षक मुलांना शिकवतात, हे प्रयोजक क्रियापद असतात. जेव्हा तिसरा व्यक्ती त्याच्यामध्ये तिसऱ्या व्यक्तीसाठी कारणीभूत असतो, म्हणजे असं समजा की एखादी गोष्ट घडून येण्यासाठी तिसराच कोणता तरी घटक कारणीभूत असतो, त्याचा प्रयोजक तिसरा असतो, अशा वेळी त्या क्रियापदाला प्रयोजक क्रियापद म्हणतात. हे प्रयोजक क्रियापद. प्रयोजक क्रियापद म्हणजे आता शक्य क्रियापद. शक्य क्रियापद, शक्य क्रियापद काही प्रमाणात ओळखणं सोपं आहे. शक्य क्रियापद शक्यता दर्शवली असते. शक्यता, आईला आता काम करविते, बाबांना आता चालवते. म्हणजे काय तर शक्य क्रियापदामध्ये इथे सांगितलेलं असतं की एखादी गोष्ट करणे आता शक्य आहे, शक्यता त्यामधून दाखवलेली असते. शक्यता जिथे दाखवलेली असते त्याला शक्य क्रियापद म्हटलं जातं. आईला आता काम करविते, बाबांना आता चालवते. शक्यता, जे शक्य होतं ते इथे दाखवलं जातं, म्हणून याला शक्य क्रियापद म्हणतात. लक्षात. भाव कर्तृत्व क्रियापद. भाव कर्तृत्व क्रियापद म्हणजे काय? आता जेव्हा आपण वाक्य, कुठलंही वाक्य असतं तर तो कर्त्याशी संबंधित क्रियापद असतं, बरोबर. परंतु कधी कधी कर्त्याच्या जागी कर्मच कर्त्यासारखं काम करून टाकतं आणि वाक्य तयार होतं. जसं गावी जाताना वडगाव जवळ उजाडले, बरोबर. हे जेव्हा त्याच्यामध्ये भाव, क्रियापदाचा भाव निर्माण होतो तेव्हा त्याला भाव कर्तृत्व क्रियापद म्हटलं जातं. आज दिवसभर सारखे गडगडते, म्हणजे इथे काय म्हटलं आहे? उजाडले. उजाडले म्हणजे काय तर दिवस उजाडला. दिवस उजाडला हे सांगण्यासाठी इथे क्रियापदामध्ये ते समाविष्ट झालेला आहे. म्हणजे त्याचा भाव, दिवस उजाडण्याचा भाव या एका शब्दामध्ये उजाडले. सूर्योदय झाला किंवा दिवस उजाडला असं जेव्हा सांगायचं असेल तर उजाडले म्हणजेच काय, याच्यातून अर्थबोध काय होतो, भाव काय त्याचा की आम्हाला म्हणजे पहाट झाली, सूर्य उगवला. आज दिवसभर सारखे गडगडते म्हणजे दिवसभर सारखा ढगांचा गळगळाट सुरू होता असं सांगायसाठी त्याचा जो भाव आहे तो एका शब्दामध्ये दर्शवलेला आहे, गडगडते. याला अशा प्रकारचे क्रियापद असतं, याला भाव कर्तृत्व क्रियापद म्हटलं जातं. लक्षात. भाव कर्तृत्व क्रियापद. नंतरचा प्रकार पहा, करण रूप क्रियापद आणि अकरण रूप क्रियापद. करण रूप आणि अकरण रूप. करण म्हणजे होकारार्थी, अकरण म्हणजे नकारार्थी. नेहमी खरे बोलावे, अकरण होकारार्थी, आणि कधी खोटे बोलू नये. जिथे नकार दर्शवलेला असतो, नकारार्थी जे क्रियापद असतं त्याला अकरण रूप क्रियापद असं म्हटलं जातं. अकरण रूप क्रियापदामध्ये नकारार्थी बोलणं असतं, त्याचा जो क्रियापद असतो नको, नये, नाही अशा प्रकारचा असतो. कधीही खोटे बोलू नये याचा काय असतो, व करण रूपचा नेहमी खरे बोलावे म्हणजे होकारार्थी याचा संबोध दिलेला असतो. तर क्रियापदाचे हे जे रूप आहे, क्रियापदाचे जे प्रकार आहे, आता याच्यामध्ये उदाहरणांचा सराव फार महत्वाचा आहे. क्रियापद वाक्यामध्ये ओळखणं बरेचदा कठीण जातं. क्रियापद ओळखायला बरेचदा आपल्याला चुका होतात क्रियापद ओळखण्यामध्ये. क्रियापदाचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगितलं, क्रियापदाचा भाग थोडा कठीण आहे समजायला. क्रियापदाचा काळाच्या बाबतीत आपल्याला विचार करावा लागेल, काळाच्या बाबतीत आपल्याला क्रियापद शिकावं लागेल. आणखी आता हा जो भाग आपण घेतलेला आहे तर हे क्रियापदाचे प्रकार आणि क्रियापदाचे काही उदाहरणं, कशा प्रकारचे क्रियापद असतात ते आपण उदाहरणांद्वारे समजून घेतले.
याच्यामध्ये जेवढा जास्त आपण उदाहरणांचा सराव करू तेवढा उदाहरणांचा सराव केल्यावर आपल्याला हे लक्षात येतील. क्रियापदांमध्ये पण उदाहरणांचा सराव आवश्यक आहे, इतर भागामध्ये पण उदाहरणांचा आपल्याला सराव करावा लागेल. उदाहरणांचा जेव्हा आपण सराव करतो तेव्हा आपल्याला ते लक्षात येतात. आणि यामध्ये क्रियापदाचे हे एवढे सगळे जे प्रकार दाखवलेले आहेत, तर यामधले काही प्रकार जे आहेत, काही प्रकार आपल्याला सहज लक्षात राहतात, काही प्रकारांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. आता उभयविध क्रियापदांच्या बाबतीत कधी कधी कन्फ्युजन होतं, वाक्यांमध्ये ते लक्षात येत नाही इथं. पण नामसाधित, संयुक्त आणि शक्य क्रियापद, शक्य क्रियापद तर सगळ्यात सोपं. शक्य आणि प्रयोजक क्रियापदामध्ये बरेचदा कन्फ्युजन होतं, लक्षात घ्या. आई मुलाला खेळविते, आईला आता काम करविते. वाक्याचा भाव लक्षात घ्या. वाक्यामध्ये काय सांगितलं आहे? आई मुलाला खेळविते. इथे कन्फ्युजन कधी कधी शक्य क्रियापद प्रयोजक क्रियापदामध्ये होतं, कारण याचं जे स्ट्रक्चर असतं हे जवळपास सारखं असतं. मग हे स्ट्रक्चर जेव्हा सारखं जरी असलं तरीही त्यामध्ये प्रयोजन जर असेल तर ते प्रयोजक क्रियापद, आणि कुठली शक्यता जर दर्शवली असेल, कर्त्याची काहीतरी शक्यता दर्शवली असेल, कर्ता जो आहे त्याची शक्यता दर्शवली आहे, तर ते शक्य क्रियापद होतं. म्हणजे लक्षात आलं? बाबांना आता चालविते, आईला आता काम करविते, हे झाले शक्य क्रियापद. भावकर्तृत्वामध्ये सांगितलं एखाद्या गोष्टीचा जो आहे तो क्रियापदामध्ये समावेश केलेला आहे. भाव याच्यामध्ये तो दाखवलेला असतो आणि क्रियापद तयार झालं त्याला भावकर्तृत्व क्रियापद म्हटलं जातं. तर क्रियापद हा भाग लक्षात आला असेल. क्रियापद याच्यावरून आपण बघितलं, धातू साधित्य बघितली, क्रियापदाचे मुख्य प्रकार बघितले, सकर्मक, अकर्मक आणि द्विकर्मक. उभयविध क्रियापद, संयुक्त क्रियापद, सिद्ध क्रियापद, साधित क्रियापदे, नाम साधित, विशेषण साधित, अव्यय साधित, क्रियापद साधित, त्यानंतर प्रयोजक क्रियापद, शक्य क्रियापद आणि भावकर्तृत्व क्रियापद. तर क्रियापदाचे हे सगळे प्रकार आपण बघितले. क्रियापदाचे प्रकार हे सगळे आहेत. त्याचे काही उदाहरणं पण याच्यात बघितले आपण. आणखी उदाहरणाचा काही आपल्याला सराव करायचा आहे. तर एवढा हा जो भाग आहे पहिल्यांदा हा जे नोट डाऊन करून घ्या, हा लिहून घ्या, समजून घ्या, आणि नंतर आपण याचे काही उदाहरणं बघू क्रियापदाचे. आता क्रियापदाचे प्रकार आपण बघितले, क्रियापदाचे सर्व प्रकार समजून घेतले. क्रियापद हा वाक्यामधील असा शब्द आहे की ज्याच्यामुळे आपल्याला काळ समजतो. काळ म्हणजे काळाचे प्रकार आपल्याला माहिती असतील. काळाचे प्रकार 3 प्रकार आहेत: वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. क्रियापद हाच असा एक शब्द असतो की तो आपल्याला सांगतो की क्रिया नेमकी वर्तमान काळात आहे, भूतकाळात आहे की भविष्यकाळात आहे. होईल भविष्यकाळ, झाला वर्तमान काळ, होत आहे हा वर्तमान काळ, झाला हा भूतकाळ. तर हे जे काळ असतात 3 काळाचे प्रकार मूळ आहे, आणि वाक्यामध्ये काळ दर्शवण्याचं काम क्रियापद करत असतो. म्हणून क्रियापदाचा काळ व अर्थ हा एक भाग आपण समजून घेऊ. वर्तमान काळ बघा, ती धावते, भूतकाळ ती घरी गेली, भविष्यकाळ ती पास होईल. तिन्ही याच्यामध्ये जेव्हा वर्तमान काळामध्ये क्रिया चालू होते आणि तिथे ती पूर्ण होते त्याला वर्तमान काळ म्हटलं जातं. सध्या जी चालू असते क्रिया. भूतकाळ क्रिया होऊन गेली असते आणि भविष्यकाळ ती क्रिया भविष्यात होणारी असते. आता हे 3 मुख्य प्रकार आपल्याला माहित आहे. या 3 मुख्य प्रकाराच्या सोबत सोबत काही उपप्रकार सुद्धा आहेत. काही उपप्रकार ते आपण समजून घेऊया, एका उदाहरणाने समजून घेऊ. एक शब्द घेतला आहे नाच. नाच हा एक धातू आहे समजा. याचे आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रकार बघू. बघा, प्रकार आहे साधा, अपूर्ण, पूर्ण आणि रीती. म्हणजे हे तिघाशी रिलेटेड आहे. साधा वर्तमान काळ, साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ. अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ, अपूर्ण भविष्यकाळ. पूर्ण वर्तमान काळ, पूर्ण भूतकाळ आणि पूर्ण भविष्यकाळ. रीती वर्तमान काळ, रीती भूतकाळ आणि रीती भविष्यकाळ. सर्वांशी हे निगडीत आहे. आता याच्यामध्ये बघा, नाच. नाच हा शब्द आहे. नाच हा शब्द घेतलेला आहे. नाच कसं येतं? साधा वर्तमान काळ असेल ती नाचते, ती नाचली, आणि भविष्यात काळात ती नाचेल. अपूर्ण वर्तमान काळ ती नाचत आहे. बघा, वर्तमान काळामध्ये अपूर्ण वर्तमान काळ कसा असतो? ती नाचत आहे, म्हणजे नाचण्याची क्रिया पूर्ण झाली का? नाही.
अजूनही ती क्रिया वर्तमान काळामध्ये चालू आहे. भूतकाळामध्ये ती नाचत होती, नाचणं थांबलं की नाही हे माहित नाही, हा कोणता अपूर्ण भूतकाळ. ती नाचत असेल, अजूनही नाचत असेल म्हणजे अपूर्ण भविष्यकाळ. जेव्हा वाक्यामधील क्रियापद हे अपूर्णत्व दर्शवतं तेव्हा तो अपूर्ण काळ असतो. अपूर्ण वर्तमान काळ, अपूर्ण भूतकाळ आणि अपूर्ण भविष्यकाळ. आता पूर्ण काळ कोणता असतो? ती नाचली आहे, वर्तमान काळातच क्रिया सुरू झाली आणि तिथे संपली, त्याला म्हणतात पूर्ण वर्तमान काळ. ती नाचली होती, क्रिया कधीची पूर्ण झाली, तिला म्हणतात पूर्ण भूतकाळ. पूर्ण भविष्यकाळ ती नाचली असेल, खात्री आहे एखाद्या गोष्टीची भविष्यात अशी गोष्ट होणारच आहे, तो झाला पूर्ण भविष्यकाळ. आता रीती वर्तमान काळ कसा असतो? ती नाचत असते, एखाद्या गोष्टीची रीत दर्शवली जाते. बघा अपूर्ण मध्ये काय, तर ती क्रिया सुरू आहे असा बोध होतो, तर ती नाचत असते. काय करत असते? तर ती नाचत असते. असा जिथे रीत एखादी दर्शवली असते त्याला रीती वर्तमान काळ म्हणतात. ती नाचत असे, भूतकाळ कोणता? रीती भूतकाळ. आणि रीती भविष्यकाळ कसं होईल? ती नाचत जाईल. तर हे जे प्रकार आहे, या तिन्ही प्रकारांमध्ये वाक्यामध्ये काय बदललं आपण बघितलं असेल तर क्रियापदामध्ये बदल होत जातो. आपल्याला काळ कोण सांगतो? तर क्रियापदच सांगतो. वाक्यामध्ये क्रियापद जे असतं हे आपल्याला काळ सांगत जातं की काळ नेमका कोणता आहे. म्हणून क्रियापदाचा आणि काळाचा अर्थ हा संबंध जो आहे हा जवळचा संबंध आहे, म्हणून आपल्याला हा समजून घेणं फार महत्वाचं आहे. तर कुठलंही वाक्य जरी असेल, कुठलंही वाक्य जर आपण घेतलं तर त्यामध्ये साधा काळ हा राहतोच. लक्षात घ्या, साधा वर्तमान काळ असेल, झालेली गोष्ट असेल, साधा भूतकाळ असेल किंवा साधा भविष्यकाळ असू शकतो. जसं राम पत्र लिहितो, काय झालं? वर्तमान काळ हा साधा. रामने पत्र लिहिले, भूतकाळ. आणि राम पत्र लिहिल, ह्या काय झाला? भविष्यकाळ. म्हणजे हा साधा काळ सहज लक्षात येतो. हे प्रकार समजताना थोडं बारकाईने आपल्याला ते तपासावं लागतं, वाक्याचा स्ट्रक्चर समजून घ्यावं लागतं आणि वाक्याचा अर्थ बरेचदा समजून घ्यावा लागतो की नेमका त्यातून क्रिया अपूर्ण आहे असा बोध होतो की क्रिया पूर्ण आहे असा बोध होतो. क्रिया पूर्ण होणारा जर बोध असेल तर तो पूर्ण काळ असेल, कोणताही असो, वर्तमान असो, भूतकाळ असो की भविष्यकाळ असो. अपूर्ण असेल तर तो अपूर्ण होईल. तर या पद्धतीने आपल्याला हे काळ अजून समजून घ्यायचे आहे क्रियापदाच्या बाबतीत. आणखी बरेचसे जे प्रकार आहे, आधी हा एवढा भाग आपण समजून घ्या, एवढा भाग पहिले नोट डाऊन करा आणि याच्यानंतर आपण पुढचा भाग नेक्स्ट लेक्चरमध्ये कंटिन्यू करू.